बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड असो किंवा कोणीही आरोपी असो सुटणार नाही असं निर्घृण कृत्य करणाऱ्याला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. खंडणी आणि देशमुख हत्येमधील आरोपी एकाच. एखादा जरी आरोपी सुटल्यास देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका. मनोज जरांगेंचा इशारा. बीड हत्या प्रकरणात आरोपींना एका मंत्र्याचं संरक्षण. धनंजय मुंडेंचं नाव न घेता आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप. धनंजय मुंडेंना कोणत्याही यंत्रणेनं गुन्हेगार ठरवलेलं नाही, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. परळीत महादेव मुंडेंची हत्या. एका कला शिक्षिकेच्या मुलीलाही जाळून मारलं. आमदार सुरेश धसांचे परळीत 2 खुनांचे स्फोटक आरोप. आरोपी विष्णू चाटेला हवेतील जेल मिळते. बीड हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना भेटत अंजली दमानी यांची मागणी. बीड हत्या प्रकरणामधील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित. बीड पोलिसांकडून लुकआउट नोटीस. 9 डिसेंबरपासून आरोपी कृष्णा आंधळे फरार.